पुण्यातच नाही तर राज्यभरात गाजत असलेला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वैष्णवीचं तान्हं बाळ तिच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवून देण्यास नकार देणारा निलेश चव्हाण नक्की कोण? निलेश चव्हाण हा पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत राहायला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ घेण्यासाठी कसपटे कुटुंब चव्हाणच्या घरी गेले होते. तेव्हा त्यानं त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. तुमचा आणि या बाळाचा काही संबंध नाही, बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा, असं म्हणून त्यानं बंदूक दाखवल्यानं कसपटे कुटुंबीय तिथून निघून गेलं होतं. तसंच पोलिसांनी केलेल्या तपासात निलेश चव्हाणचा इतिहास सुद्धा हगवणे कुटुंबासारखा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाणनं स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचं समोर आलंय. त्यानं स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीनं स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर 2022 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या निलेश चव्हाणचा बांधकाम व पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे. तसंच तो वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचं सुद्धा समोर आलंय. आणि अगोदरचा गुन्हा दाखल असलेल्या निलेश चव्हाणवरती आता आणखी एक गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्याचा अजून काय काय संबंध असू शकतो आणि त्याच्याबद्दलची आणखी माहिती ही तपासात समोर येईलच. त्यामुळे तुर्तास तरी तुम्हाला अशा लोकांना काय शिक्षा व्हावी असं वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.